पैशासाठी गुंडांची रीग लागली अशा शब्दात संजय राऊतांनी बंडखोरावर निशाणा साधलाय। उमेदवारीसाठी अजित पवारांकडे 5 कोटी तर शिंदेकडे 10 कोटी मिळतात असा आरोप राऊतांनी केला। निष्ठा पैशाच्या पावसात वाहून गेली असा हल्लाबोल राऊतांनी केला। पैशासाठी गुंडांची रीग लागली अशा शब्दात संजय राऊतांनी बंडखोरावर निशाणा साधलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बीड दौरा अचानक रद्द झालाय। नगर परिषद निवडणुकीनंतर अजित पवार आज पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर येणार होते, मात्र महापालिका निवडणूक कॅबिनेट बैठकीमुळे दौरा रद्द झालाय। त्यामुळे तब्बल 1000 विकास कामांचं भूमिपूजन लांबणीवर पडलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आणखी एका गुन्हेगाराला उमेदवारी देण्यात आली आहे। बापू नायर असं त्यांचं नाव आहे। त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, जमीन बळकावणं, खंडणी अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकीसाठी तब्बल 192 चिन्ह उपलब्ध करून दिली आहेत। यामध्ये नारळ, कलिंगड, द्राक्ष, बिस्किट, केक, पाव, कपाट, ऑटो रिक्षा या चिन्हांचा पर्याय उपलब्ध आहे। अपक्ष उमेदवारांना अर्ज भरताना 3 मुक्त चिन्ह नमूद करणं बंधनकारक आहे। सांगलीच्या मिरजेत 2 भावांमध्ये उमेदवारीवरून राष्ट्रवादीत निर्माण झालेला तेढ अखेर सुटला। माजी महापौर मैनुद्दीन बागवान आणि माजी नगरसेवक जमील बागवान या दोघांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू होती। अखेर अजित पवारांच्या मध्यस्थीनं दोघांमधला वाद मिटलेला आहे। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा 5 कर्मचारी निलंबित केले, त्यामुळे एकूण 28 कर्मचारी निलंबित झाल्यानं बोगस प्रमाणपत्रांचं रॅकेट रडारवर आलं। यामध्ये 3 ग्रामसेवक, 14 प्राथमिक शिक्षक आणि 1 मुख्याध्यापकाचा समावेश आहे। पिंपरी चिंचवडमध्ये आरपीआय आठवले गटाला 5 जागा मिळाल्यात। पहिल्यांदाच भाजपकडून 5 जागा सोडण्यात आल्यात। आरपीआयनं भाजपकडे 128 पैकी 15 जागांची मागणी केली होती, पण भाजपनं त्यांना 5 जागा दिल्या। परभणी मनपा निवडणुकीसाठी 65च्या 65 जागा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढवत आहेत। यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 57 जागा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या। तर भाजप शिवसेनेची युती तुटल्यानं भाजप 41 जागेवर तर शिवसेना 35 जागांवर निवडणूक लढते। मराठवाड्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये कुठेही महायुती झाली नसल्याचं स्पष्ट झालंय। संभाजीनगर, परभणी, जालना, नांदेड आणि लातूर या 5ही महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत। तर जागावाटपावरून सुरू असलेल्या मतभेदांमुळे युतीचं प्रयत्न अखेर अपयशी ठरले। आरटीईच्या मोफत प्रवेशासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे। पालकांच्या मदतीसाठी 82 मदत केंद्रांची उभारणी केली जाणार आहे। यंदाही सरकारकडून अधिसूचना लवकरच अपेक्षित असून त्याआधीच मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागानं शहरातील 200हून अधिक खासगी शाळांसोबत बैठका घेऊन पूर्वतयारी सुरू केली आहे। जळगावात स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवाराच्या अर्जाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एबी फॉर्म जोडल्याचा प्रकार घडलाय। या संदर्भात प्राजक्ता तायडेंनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करत चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे। यावर छाननीच्या वेळी निर्णय होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। महिला मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक तैनात करण्यात आलंय। तसंच दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे। नाशिक रोडच्या सौभाग्यनगरमध्ये घरात घुसून तरुणीचा गुन्हेभंग करत ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे। रात्री घरात एकटी असलेल्या तरुणीच्या घरात बळजबरीनं घुसून आरोपीने तिचा विनयभंग केला। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अकोल्यात अवैध दारू कारखान्यावर धाड टाकण्यात आली आहे। चिंचखेड शिवार परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे। या कारवाईत 32,40,000चा मुद्देमाल जप्त केला। तसंच देशी दारूचे 650 बॉक्स हस्तगत केले। कारवाई दरम्यान दुचाकी, ट्रॉली, ट्रॅक्टर तसंच 2000 लिटर रसायन साठा आणि 110 ड्रम प्लास्टिक कॅन जप्त केले। भंडाऱ्यात नायलॉन मांजा वापरावर बंदी घातली। वापरल्यास बालकांच्या पालकांवर आणि विक्रेत्यांवर कारवाई होणार आहे। नागरिकांनी पारंपरिक कापसाच्या मांजाचा वापर करून सण साजरा करण्याचं आवाहन केलेलं आहे। नाशिकमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉटची परस्पर विक्री करण्यात आली। बनावट पॅन कार्ड आणि आधार कार्ड वापरून तोतया मालकानं कोणतीही परवानगी न घेता प्लॉटची विक्री केली। या प्रकरणी एका वकिलासह 7 जणांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।